कपडे, छान छान घरी. काय आहे आज माहिती काय काय आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. तुम्हाला माहिती आहे, मी तिकडं पवित्राला त्यांना विचारलं, ते पवित्रा म्हणते मंगळवारी आज आहे ना. पवित्रा पवित्रा आहे ना, बरोबर आहे तिचं. मंगळवार पण आहे ना. आज काय आहे? मंगळवार आहे. पण मंगळवारची खास बाब काय आजची तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. आता तुम्हाला त्यांच्याशी काय माहिती आहे का बरं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केलं होतं? त्यांचं कार्य होतं एक महत्त्वाचं भारी, की जे आज आपणही त्यांनी केलेलं जे कार्य आहे, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आपण आजही पाळतो, फॉलो करतो, त्याच्यानुसार चालतो आपल्या देशाचा कारभार. असं काय की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला देऊन गेले? व्हेरी गुड. काय? संविधान. आपल्या भारताचं संविधान, की ज्याच्यामध्ये आपले अधिकार, हक्क, कर्तव्य आहे की नाही. आपल्यावर जर अन्याय झाला तर आपण कुठे जायचं, बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि म्हणून आपण या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय घटनेचे शिल्पकार असे सुद्धा म्हणतो. आता मला सांगायचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्ण नाव कोणाला येते? हा सांग. डॉक्टर बाबासाहेब. कोण कोण सांगेल? काल सांगितलं होतं मी तुम्हाला, पहिली दुसरीच्या मुलांना. काय 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 एक हिंट देऊ? भीमराव रामजी आंबेडकर. जोरात सांगायचं. भीमराव रामजी आंबेडकर. व्हेरी गुड. गुड गर्ल. व्हेरी स्मार्ट गर्ल. भीमराव रामजी आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्ण नाव. आता त्यांचा जन्म कुठे झाला कोण सांगेल? कोणत्या राज्यात, कोणत्या ठिकाणी? सांगा सांगा सांगा. सांगितलं होतं मी ते पण. पहिलं अक्षर आहे म. महूगावी झाला. व्हेरी गुड. इकडे 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 कुठे झाला? महूगावी. महू गावी. आणि राज्य कोणतं होतं? म वरूनच आहे राज्य. पण नाही नाही नाही, प्रदेश आहे जोडून त्याला एक. मध्य प्रदेश. कोणता राज्य? खायचं नाही बेटा ते. मध्य प्रदेश. हा. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नीचं नाव काय होतं? आताच तुम्ही गाणं बोलले. नांदन नांदन माझ्या रमाचं नाव काय? रमाबाई. रमाबाई त्यांच्या बायकोच. बघा खाऊ नको ना पट्टी. आपल्याला बऱ्याच गोष्टी माहित असतात पण आपण लक्ष देत नाही ना. गाण्यातून बघा किती माहिती कळली है ना. भीमाच्या संसारी जसती पूर चांदन, हो की नाही. मग आता अजून काय माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी? सांगा बरं, काय माहिती आहे? काय माहिती अजून? कोण बोलतंय बरं? मला सांगा ना. छोट्या छोट्या आवाजात कशाला बोलतात? माहित असेल तर सांगा की. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाणी नाही दिसत होते. हा, इकडे सानिका. व्हेरी गुड. बघा सानिका काय सांगते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाणी देत नव्हते, मग त्यांनी चवदार तळे सत्याग्रह केला होता. बरोबर की नाही. चवदार तळ्याचं पाणी त्यांच्या बांधवांसह जाऊन ते पिले होते है ना. आणि मग तेव्हापासून त्यांना तो पाण्याचा हक्क मिळाला. म्हणजे अन्याय होत होता इंग्रजांच्या काळामध्ये. आणि मग काय केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी? त्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडली आहे की नाही. महाडचं चवदार तळे सत्याग्रह. व्हेरी गुड सानिका. गुड गर्ल. अजून काय केलं त्यांनी? आठवा आठवा. तुम्हाला माहिती आहे पण तुम्ही आठवत नाही. आठवा बरं. कविता पण आहे. कविता आहे. कोणती कविता आहे? चवदार. बोला बरं. चवदार तळ्याचं पाणी. इथे येऊन बोला ना. मी मदत करते तुम्हाला, मला पण येते. हा चला, पण तुम्ही स्टार्ट करा बरं. घेऊन या पटकन. चला फास्ट. चवदार तळ्याचं पाणी. मला आता थोडी 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 आठवते. नवशक्ती मानवा आणि चवदार तळ्याचे पाणी. नवशक्ती मानवा आणि. हुशार मुलं आहेत तुम्ही, खूप हुशार आहेत. आपण ती कविता पण बोलणार आहे. हा, आपल्याला शिक्षणाचा अधिकार पण दिला का त्यांनी. अस्पृश्यांसाठी खूप मोठं काम केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि आपल्या पूर्ण भारत देशासाठी त्यांनी घटना लिहिली. तर आताही आपण त्यांनी लिहिलेली घटनेनुसार आपल्या देशाचा कारभार चालवत आहोत. आता आपल्याला ते कार्यक्रम साजरा करायचा आहे आणि आपण ती कविता पण बोलणार आहोत. चला, रेडी का सगळे? चला, मस्त मस्त तयारी करायची आहे.